Hello students, welcome to the third chapter of the ionic equilibrium. In this chapter we will study about the substance. Okay? We will study about the substance. Okay? And which substance? So one is called as the electrolyte substance. And the another is called as the non-electrolyte substance. Okay, now we will study about the what do you mean by the electrolyte substance. Okay, electrolyte substance are those substance which can produce the ions. Means what? It 100% it will develop the one positive charge and one negative charge. असा सबस्टेन्स जो 100% पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आयन्स जर तयार करत असेल तर 100% त्या सबस्टेन्सला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स. आणि हे आपण वॉटरमध्ये ॲड करून चेक करतोय. ओके, जर हा सबस्टेन्स एखादी सबस्टेन्स आपण वॉटरमध्ये ॲड करतोय आणि त्याच्यात आपल्याला एक पॉझिटिव्ह आणि एक नेगेटिव्ह आयन्स भेटत असेल मग त्या सबस्टेन्सला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स. ओके, म्हणजे आपण डेफिनेशन लिहू शकतोय. व्हॉट डू मीन बाय दी electrolyte substance which can produce the ions. Okay, which can produce the ions. Okay, such a substance is called as the electrolyte substance. Okay, what do you mean by the non-electrolyte substance? The substance which cannot produce the ions. म्हणजे असं सबस्टेन्स ज्याच्यात आयन्सच तयार होत नाही त्या सबस्टेन्सला आपण काय नाव देतोय? नॉन इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स. ओके, सो व्हॉट डू मीन बाय दी नॉन इलेक्ट्रोलाइट? विच कॅनॉट produce the ions. Okay, such a substance is called as the non-electrolyte substance. Clear झाला आता? ओके, what do you mean by the electrolyte substance and what do you mean by the non-electrolyte substance? The substance which can produce the ions. Okay, such a substance is called as the electrolyte substance. And the substance which cannot produce the ions, such a substance is called as the non-electrolyte substance. Clear झाला आता? ओके, आता याचा जर डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण बघितलं, डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर इलेक्ट्रोलाइट इट इज ऑलवेज नॉट इक्वल टू काय असतोय? 0. याचं मिनिंग काय झालंय? पहिले तर डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असतोय तर त्याला आपण शॉर्टमध्ये म्हटलं जातोय काय? सेपरेशन. त्याला काय म्हणतात? सेपरेशन. ओके, मग जर एखादी कंपाऊंड 100% काय होतोय? सेपरेट होतोय. ओके, म्हणजे आणि सेपरेट होऊन जर आयन्स तयार करत असेल एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, ओके, या एकपेक्षा जास्त तयार करत असेल पण मिनिमम एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आयन्स जर तयार करत असेल तर 100% त्याचं सेपरेशन कधीही नॉट इक्वल टू काय असणार आहे? 0 असणार आहे. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे त्याचं सेपरेशन 100% होणार आहे. एक पॉझिटिव्ह तयार करेल आणि एक निगेटिव्ह तयार करेल पण एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तर तयार होतोय. क्लिअर आहे? असं तर नाही की तो तयारच करत नाही. जर आयन्सच तयार होत नसेल त्या सबस्टेन्समधून तर आपण त्याला कॅटेगराईज करणार आहे काय? नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे आपण इथं त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन, ओके, कोणासाठी? नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी काय लिहू शकतोय? इक्वल टू 0. का की त्याच्यात आयन्सच प्रोड्यूस होत नाही, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तयारच होत नाही मिनिमम. मग अशा सबस्टेन्सला आपण काय नाव देणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. ओके, ज्याच्यात डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असणार आहे? इक्वल टू 0. इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये नॉट इक्वल टू काय झालंय? 0. का की ते प्रोड्यूस करणारे आयन
एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आयन्स तर तयार करू शकतोय. आता ते डिपेंड आहे कशावरती, सबस्टेन्सवरती. तुम्ही स्टार्टिंग सबस्टेन्स किती घेतलेलं आहे. जर जास्त सबस्टेन्स घेतलं तर जास्त पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. पण मिनिमम एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आयन्स तर तयार होईल. कशात? इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्समध्ये. त्या कारणामुळे आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन काय लिहितोय? नॉट इक्वल टू 0. म्हणजे त्यांचं सेपरेशन कधीही नॉट इक्वल टू काय असणार आहे? 0. पण नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी आपण सेपरेशन इक्वल टू 0 का लिहिलंय? का की त्या सबस्टेन्स 100% आयन्सच तयार करत नाही. ओके, त्या कारणामुळे आपण त्यांचं डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट काय लिहितोय? 0 लिहितोय. क्लिअर झालं आता? ओके, म्हणजे जो सबस्टेन्स आयन्स प्रोड्यूस करतोय त्याला आपण इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स म्हणतात. आणि जे आयन्स प्रोड्यूसच करू शकत नाही सबस्टेन्स, मग अशा सबस्टेन्सला आपण काय म्हणणार आहे? नॉन इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं आता? ओके, एक्झाम्पल्स काय असतील इलेक्ट्रोलाइटचे? ओके, इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स काय असतील? एक्झाम्पल्स दॅट इज दी, एक काय असणार आहे? HCl. ओके, NaCl. क्लिअर झालं? ओके, सो दिस आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी इलेक्ट्रोलाइट. म्हणजे HCl आणि NaClला जर समजा वॉटरमध्ये ॲड केलं तर ते 100% काय दाखवतील? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. HClच्या केसमध्ये कसं दाखवतील? एक H पॉझिटिव्ह आणि एक Cl निगेटिव्ह. ओके, मग एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तर तयार होतोय. म्हणून आपण या HClला काय म्हणतोय? इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स. क्लिअर आहे? जसं अनदर एक्झाम्पल NaCl जर वॉटरमध्ये ॲड झालं तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह तयार होतोय. दॅट इज दी Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. क्लिअर आहे? आणि जर ते आयन जर तयार करत असेल NaCl तर 100% NaClला आपण काय म्हणणार आहे? इलेक्ट्रोलाइट सबस्टेन्स. क्लिअर आहे आता? ओके, मग नॉन इलेक्ट्रोलाइटचे सबस्टेन्स कुठले असतील? जे डिसोशिएटच होत नाही, म्हणजे आयन्सच प्रोड्यूस करू शकत नाही. असे कुठले एक्झाम्पल असतील नॉन इलेक्ट्रोलाइटचे? दॅट इज दी ग्लुकोज. काय असणार आहे? ग्लुकोज. क्लिअर आहे? ग्लुकोज, त्याच्यानंतर युरिया. ओके, केन शुगर. ओके, केन शुगर. सो दिस आर दी एक्झाम्पल्स ऑफ दी non-electrolyte which cannot dissociate into the ions, which cannot produce the ions, where DOD means degree of dissociation is always equal to 0. Such a substance is known as the non-electrolyte. ओके, क्लिअर? पण या चॅप्टरमध्ये आपल्याला इलेक्ट्रोलाइट काय करायचंय? डिटेलमध्ये स्टडी करायचं. ओके, दिस इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं आता? ओके, तर आपण आता पुढे बघणार आहे इलेक्ट्रोलाइटचे टाइप्स काय आणि त्या टाइप्सचं डेफिनेशन काय काय इन्क्लूड होत आहे ते बघणार आहोत. ओके, तर आपण नेक्स्ट बघूया इलेक्ट्रोलाइट. ओके, नाउ so electrolyte. Okay, now electrolyte are of again two types. Okay, which two types? One we call as the strong electrolyte. Okay, one we call as the strong electrolyte and another is called as the weak electrolyte. Weak electrolyte. Okay, now what do you mean by the strong electrolyte? Okay, strong electrolytes are those substance which completely ionized. म्हणजे एक असं सबस्टेन्स आहे जो कम्प्लिटली काय होतोय? आयोनाइज होतोय. अशा सबस्टेन्सला आपण काय म्हणतोय? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, म्हणजे ते आयन्स मध्ये काय होत आहेत? कम्प्लिटली कन्वर्ट होत आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स काय होत आहेत? तयार होत आहेत आणि कुठल्याही आयन्स अनआयोनाइज नाही राहत त्या कंपाऊंडमध्ये. सच अ सबस्टेन्स इज कॉल्ड एज दी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणाला म्हणतात? जो कम्प्लिटली काय होणार आहे? आयोनाइज्ड होणार आहे. कम्प्लिटली आयोनाइज म्हणजे काय? जो स्टार्टिंगमध्ये जो कंपाऊंड तुम्ही घेतलेला आहे तो 100% सगळे कशामध्ये कन्वर्ट होतोय? एक पॉझिटिव्हमध्ये आणि एक नेगेटिव्हमध्ये. ओके, असं कुठलाही ॲटम अनआयोनाइज नाही राहणार आहे. ते सगळेचे सगळे काय होतील? कम्प्लिटली
कन्वर्ट होतील कशात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये. अशा सबस्टेन्सला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. म्हणून आपण डेफिनेशन काय लिहिणार आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. ओके, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी काय डेफिनेशन लिहिणार आहे, विच कम्प्लिटली आयोनाइज्ड, सबस्टेन्स विच completely ionized. ओके, आणि अशा सबस्टेन्स जो कम्प्लिटली आयोनाइज होईल त्याला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, म्हणजे त्यांचं जो सेपरेशन होणार आहे म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, डिग्री ऑफ डिसोसिएशन ते काय असणार आहे, 100% असणार आहे. म्हणजे ते 100% कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हमध्ये तयार होणार आहे. क्लिअर आहे. आणि त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑलवेज इक्वल टू काय असतोय, 1 असतोय. कोणासाठी, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार. क्लिअर झालं आता. ओके, आणि वीक इलेक्ट्रोलाइट काय असतोय, विच नॉट कम्प्लिटली आयोनाइज्ड, which are not completely ionized. Such a substance is called as the weak electrolyte. म्हणजे ते आयोनाइज होत आहेत पण कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. जर मी 100% मधून यांना कन्सिडर केलं वीक इलेक्ट्रोलाइट तर तो 100% कन्वर्ट नाही होते, 100% पेक्षा बिलोमध्ये कन्वर्ट होतोय. म्हणजे 90% काय होत आहे, आयोनाइज होत आहे, पण 10% काय झालं, अनआयोनाइज झालं. क्लिअर आहे. म्हणजे अशा सबस्टेन्सला जो 10% अनआयोनाइज दाखवतोय आणि 90% काय दाखवतोय, आयोनाइज दाखवत आहे, तर अशा सबस्टेन्सला आपण काय म्हणणार आहे, वीक इलेक्ट्रोलाइट. ते सेपरेट होत आहेत पण ते कम्प्लिटली सेपरेट होत नाही. क्लिअर आहे. म्हणजे जे कम्प्लिटली जर सबस्टेन्स सेपरेट होत नाही आयोनाइजमध्ये तर 100% ते सबस्टेन्स काय बिहेव करतील, वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, म्हणजे तो 100% पेक्षा बिलोमध्येच असणार आहे. 100% त्यांचं कधीही डिसोसिएशन होऊ शकत नाही. कोणासाठी, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी. क्लिअर आहे. मी एक्झाम्पल कसं सांगितलं, 90% काय झालं, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये कन्वर्ट झाले, पण 10% कन्वर्ट झाले का, नाही. मग अशा सबस्टेन्सला तुम्ही कशामध्ये ठेवणार आहे, वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये. आणि जे कम्प्लिटली आयोनाइज होत आहेत म्हणजे जो स्टार्टिंगचा जो कंपाऊंड जे घेतलेले आहेत आणि रिॲक्शन करून ते सगळेचे सगळे कंपाऊंड्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये कन्वर्ट होत आहेत, तर अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणणार आहे, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. त्या कारणामुळे डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण काय लिहिलेलं आहे, 100%. कोणासाठी 100%, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. पण आपण वीक इलेक्ट्रोलाइटसाठी लिहू शकतोय का 100%, नाही. ते आयोनाइज होत आहेत पण कम्प्लिटली आयोनाइज होऊ शकत नाही. क्लिअर झालं आहे. मग आपण जर समजा 1 मधून कन्सिडर केलं कोणाला, वीक इलेक्ट्रोलाइटला, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, पहिले तर डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण सिम्बॉल कसं देणार आहे डिग्री ऑफ डिसोसिएशनसाठी. ओके, दॅट इज दी अल्फा. ओके, तर या चॅप्टरमध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजेच काय असणार आहे, अल्फा. ओके, जर मी हे अल्फा कोणासाठी, वीक इलेक्ट्रोलाइटसाठी 1 मधून जर कन्सिडर केलं तर त्याची व्हॅल्यू एकतर अल्फा विल बी लेस देन दी 1 असणार आहे. ओके, और इट विल बी ग्रेटर देन दी 0 असणार आहे. ओके, दिस विल बी दी डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, क्लिअर झालं आता. म्हणजे तो 1 पेक्षा जास्तही नाही जाऊ शकत आहे. ओके, आणि त्यांची जी व्हॅल्यू आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन फॉर वीक इलेक्ट्रोलाइट, इट रेंजेस फ्रॉम 0 to 1. इट विल नॉट इन्क्रीज बाय दी 1. क्लिअर झालं आता. ओके, म्हणजे तो एकतर 1 पेक्षा खालीच असणार आहे पण 0 to 1च्या रेंजमध्येच असणार आहे. क्लिअर आहे आता. ओके, पण याच्यासाठी आपण डायरेक्टली 100% लिहू शकतोय का डिग्री ऑफ डिसोसिएशन, नाही. क्लिअर आहे. का नाही लिहू शकत, का की ते कम्प्लिटली आयोनाइज होत नाही. क्लिअर आहे. काही पर्सेंट आयोनाइज होतील, काही पर्सेंट अनआयोनाइज असतील. मग अशा सबस्टेन्सला आपण काय नाव देणार आहे, वीक इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं आता. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट काय असतोय आणि वीक इलेक्ट्रोलाइट काय असतोय. याचे एक्झाम्पल्स आपण चेक करूया. व्हॉट इज द एक्झाम्पल्स ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट अँड दी वीक इलेक्ट्रोलाइट. एक्झाम्पल्स फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट.
ओके, एक्झाम्पल्स काय असतील? एक्झाम्पल, ऑल स्ट्रॉंग ॲसिड, म्हणजे जितके स्ट्रॉंग ॲसिड असतील ते सगळे काय असतील? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. अनदर एक्झाम्पल दॅट इज दिस, ऑल स्ट्रॉंग बेस, म्हणजे जितके स्ट्रॉंग बेस असतील ते 100% काय असतील? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. अँड ऑल टाईप ऑफ सॉल्ट, जितके टाईप्स ऑफ सॉल्ट असतील ते सगळे काय असतील? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके, याचे आपण एक्झाम्पल्स पण बघूया. स्ट्रॉंग ॲसिड कुठले कुठले असतात, स्ट्रॉंग बेस कुठले कुठले असतात, आणि ऑल टाईप्स ऑफ सॉल्ट. ओके, पण हे सगळे स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस आणि सॉल्ट हे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, ज्याच्यात डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असतील? 100% असतील. ओके, म्हणजे जितकंही समजा स्ट्रॉंग ॲसिड तुम्ही आधी घेतलं असेल आणि जर ते तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ते 100% काय होतील? कन्वर्ट कशात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्समध्ये. कुठलाही ॲटम अनआयोनाइज राहणार नाही. कशात? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटमध्ये. क्लिअर आहे का? की त्यांचा 100% काय आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन, म्हणजे 100% काय होतील? ते सेपरेट होतील. क्लिअर झालंय? मग असे कुठले कंपाऊंड्स सेपरेट होतील 100%, ज्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे? 100%. ऑल स्ट्रॉंग ॲसिड, ऑल स्ट्रॉंग बेस, ऑल टाईप ऑफ सॉल्ट, जितके टाईप्स ऑफ सॉल्ट असतील ते 100% कशामध्ये येतील? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं आता? ओके, मग आता मला सांगा वीक इलेक्ट्रोलाइटसाठी काय असतील? वीक इलेक्ट्रोलाइटसाठी, सो ऑल वीक बेस, ऑल वीक base. Okay, and all weak acid. ओके, क्लिअर आहे? तर हे दोनच टाईप असतील कशात? वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये. सगळे वीक बेस या वीक ॲसिड कुठल्या कॅटेगराईजमध्ये होतात? वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये. क्लिअर आहे आता? ओके, म्हणजे वीक बेस आणि वीक ॲसिड हे आपण कुठे ठेवणार आहे? वीक इलेक्ट्रोलाइट्समध्ये. का की त्यांचा डिग्री ऑफ डिसोसिएशन एकतर लेस दॅन दी 1 असेल या ग्रेटर दॅन दी 0 असेल. मग अशा सबस्टन्सला आपण काय म्हणणार आहे? वीक इलेक्ट्रोलाइट. क्लिअर झालं आता? ओके, मग आता आपण एक्झाम्पल्स बघूया. स्ट्रॉंग ॲसिडचे कुठले एक्झाम्पल्स आहे, स्ट्रॉंग बेसचे कुठले एक्झाम्पल्स आहे, नंतर मग टाईप्स ऑफ सॉल्ट कुठले कुठले असतात, वीक बेसचे एक्झाम्पल्स काय असतात, आणि वीक ॲसिडचे कुठले एक्झाम्पल्स असतात. आणि जे काय मी एक्झाम्पल्स तुम्हाला लिहून देतोय याच्या बाहेरचं कुठलंही एक्झाम्पल्स तुम्हाला देणार नाही. क्लिअर आहे? म्हणून आपल्याला हे एक्झाम्पल्स आपल्याला काय करायचं आहे? बाय हार्ड करायचं आहे. क्लिअर आहे? म्हणजे कुठले स्ट्रॉंग ॲसिड आहे, कुठले स्ट्रॉंग बेस आहे, कुठले सॉल्ट आहे, कुठले वीक बेस आहे आणि कुठले ॲसिड आहे, हे तुम्हाला सगळे बाय हार्ड करायचे आहे. क्लिअर झालं आता? ओके, तर आपण आता एक्झाम्पल्स बघूया कुठले स्ट्रॉंग ॲसिडचे. ओके, पहिले आपण स्टार्ट करतोय कुठून? स्ट्रॉंग ॲसिडचे. स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल्स. ओके, स्ट्रॉंग ॲसिड. ओके, आता स्ट्रॉंग ॲसिडमध्ये कुठले एक्झाम्पल्स असतील? ओके, स्ट्रॉंग ॲसिडचे HClO4, त्याच्यानंतर H2SO4, त्याच्यानंतर HNO3, त्याच्यानंतर HCl, HBr, ओके, आणि HI. हे सगळे एक्झाम्पल्स कुठले असतील? स्ट्रॉंग ॲसिडचे एक्झाम्पल्स असतील. ओके, तसंच स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल्स कुठले असतील? स्ट्रॉंग बेस. ओके, स्ट्रॉंग बेस एक्झाम्पल NaOH, त्याच्यानंतर KOH, ओके, RbOH, CSOH, ओके,
and the another is the BaOH whole bracket 2. क्लिअर आहे आता. तर हे एक्झाम्पल्स कुठले आहेत? स्ट्रॉंग बेसचे. ओके. नेक्स्ट विल बी दी सॉल्ट. सॉल्ट. ओके. आता सॉल्टचे एक्झाम्पल्स कुठले आहेत? एक्झाम्पल KCl. ओके. दॅट इज K2SO4. K2SO4. त्याच्यानंतर K2C2O4. K2C2O4. ओके. and another is the K4FeCN6. K4FeCN6. okay. This is a coordination complex K4FeCN6. okay. So these are the examples of the strong acid, strong base and the salt. आणि या एक्झाम्पलला आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवणार आहे? कुठल्या कॅटेगरीमध्ये ठेवणार आहे सांगा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके. कशात ठेवणार आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जे 100% काय होतील? डिसोशिएट होतील. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ओके. 100% डिसोशिएट म्हणजे काय? ते 100% कन्वर्ट होणार आहे कशात? आयन्समध्ये. ओके. कुठलाही ॲटम अनआयोनाइज राहणार नाही. ते 100% काय होतील? डिसोशिएट होतील. तर हे सगळे एक्झाम्पल्स होते कोणाचे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे. ओके. तर आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया वीक ॲसिड आणि वीक बेससाठी. ओके. वीक ॲसिड आणि वीक बेस. ओके. वीक ॲसिड. पहिले वीक ॲसिड बघूया. वीक ॲसिड. ओके. वीक ॲसिडचे कुठले एक्झाम्पल्स आहे? that is the acetic acid, that is the CH3COOH. okay. Another that is the H3PO4. okay. Another that is the H3PO3. okay. Another that is the H2S. Another that is the oxalic acid, that is H2C2O4. this is the oxalic acid. And last is the HCN. okay. So these are the examples of the weak acid. okay. Another example for the weak base. Weak base. okay. Now what are the example of the weak base? okay. Weak base example, that is the NH4OH. okay. Next is the aniline. aniline चा स्ट्रक्चर काय असतोय? ओके. बेन्झीन attached with NH2. okay. So this is the example of the weak base. okay. Another example, that is the primary amine. okay. Another example is the pyridine. okay. Pyridine and the structure of the pyridine. okay. This is the pyridine. okay. Next ammonia. Next will be the ammonia. okay. So these are the example of the weak base, and all this example is of weak electrolyte. okay. These are the examples of the weak electrolyte. okay. So we have to remember all these examples of the electrolytes. okay. In this electrolyte we have seen that we have divided into two types. One is the strong electrolyte and one is the weak electrolyte. Strong electrolyte means what? Which completely ionized. Weak electrolyte means what? Which not completely ionized. okay. And the example we have seen for the strong acid, strong base and the salt, and for the weak acid and the weak base. okay. So we have to remember all these example, because this example will be
useful for your numerical problem also. Okay, so in that numerical problem you have to identify which is the weak acid and the weak base, which is the strongest acid, strong base, and the types of the salt. Okay, so remember all these things. Okay, now I will stop here this video. We will continue next video lecture, that is the topic acid base concept. Okay, thank you.